श्री विष्णू सहस्त्रनाम पठण, चिंतन, अर्थ आणि विवरण. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. भाग पहिला. कलियुगात नामाचा अपार महिमा आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणते, गगनाहुनी वाड नाम आहे. समर्थ म्हणतात, स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे. परमपूज्य ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात की तुम्ही रामाचे नाव घ्या, राम तुमचा प्रपंच करेल. ते अगदी खात्रीने सांगतात. भक्त प्रल्हाद, बाळध्रुव आणि अगदी आताचे सकल संत नामस्मरणाचे महत्त्व उद्घृत करतात. नामाचे एवढे महत्त्व सांगताना ते म्हणतात, केवळ हरिनामाच्या उच्चाराने गणना करता येणार नाही इतके पुण्य प्राप्त होते. अशा स्थितीत भगवान श्री विष्णूंच्या सहस्त्रनामावलीचा सदैव जप करणे हा आत्मोद्धाराचा राजमार्गच आहे. अनेक विदुषींनी विष्णू सहस्त्रनामावर विवरण केले आहे. या स्तोत्रातील प्रत्येक नावाचा केवळ विचार केला तरी भगवंताच्या भव्य दिव्य रूपाची, त्याच्या गुणांची, कर्माची महती कळते. ते विशाल तत्त्व आम्ही अगदी सहज उच्चारतो हो. जेव्हा या स्तोत्रावरील अनेक ज्ञानी भक्तांचे विचार, विवरण, अर्थाची फोड करून सांगणारे विवेचन ऐकले तेव्हा सहज त्यातील अर्थ मनात भरला आणि लेखणीतून उतरवून ठेवला. आदरणीय परमपूज्य मंदाते गंधे यांची विष्णू सहस्त्रनामावरील प्रवचने, आदरणीय सप्रे काका, आदरणीय अपर्णाताई शंकर अभ्यंकर यांचे त्यावरील प्रवचनाचे व्हिडिओ ऐकले. गोडी अधिकाधिक वाढत गेली. एखाद्या विषयावर भरपूर ऐकले की श्रवणानंतर जसे कीर्तन आपोआप येते तसेच याचा अर्थ या ऐकण्यातून जसा जसा समजत गेला तसा तसा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या अर्थाची उकल करताना विष्णू सहस्त्रनाम अर्थासहित या नावाचे श्रीधर जोशी लिखित पुस्तकाचा आधार घेतलेला आहे. पुस्तिका छोटी आहे पण त्यातील अर्थ मात्र गहन आहे. अनेक वर्षापासून विष्णू सहस्त्रनाम आदरणीय आपटे काका यांच्या कोटी संकल्पामुळे मी म्हणायला सुरुवात केली होती. दिवसातून अधिकाधिक वेळ म्हणायचे असे ठरवले. फार वेळा म्हटले जात नव्हते पण त्यामुळे पाठांतर मात्र झाले आणि मग कामे करताना सहज म्हणता येऊ लागले. सगळ्यांचाच हा अनुभव असावा. अशा या गोड विष्णू सहस्त्रनामाचे चिंतन आणि विवरण आपण करूया. सुमारे 5000 वर्षापूर्वीची या स्तोत्राची रचना झाली आहे. या स्तोत्रात परममंगल अशी मंत्रशक्ती भरलेली आहे. कोट्यावधी लोकांचे कल्याण या स्तोत्राने केले आहे. आजही असे कल्याण करण्याचे सामर्थ्य या स्तोत्रात आहे. हे स्तोत्र संकटातून मनुष्याला पार पाडण्यास सहाय्य करते व मनोरथ सिद्धीस नेते. महाभारताच्या अनुशासन पर्वामध्ये 135व्या अध्यायात युधिष्ठिराच्या प्रश्नाला उत्तर म्हणून हे नामसहस्त्र आलेले आहे. विष्णू सहस्त्रनामातील अनेक नामे समानार्थ व पुनरावृत्ती नावे पुनरुक्त असे नावे आहेत. असे असले तरी प्रत्येक नामामध्ये शब्दामध्ये अर्थभेद आहे. यातील अनेक नामे ऐतिहासिक प्रसंग सांगणारी, भगवंताच्या रूपाचे, त्याच्या गुणाचे, त्याच्या अवयवाचे प्रगटीकरण करणारी आहेत. भगवंताची वत्सलता प्रगट करणारी आहे. यातील प्रत्येक नाव द्रष्टा ऋषींना त्यांच्या तपस्येच्या बळावर स्फुरलेले आहे. एकेका गुणांचे वर्णन यात आहे. समर्थ रामदासांनी मनावर 205 श्लोकांची रचना केली. मनाची चंचलता मनुष्याच्या ताब्यात मुळीच नाही. उन्नती, प्रगती, विकास साधणारे मन त्याचा चंचलता हा गुण काही सोडत नाही. पण ही चंचलता राहिली असता यांत्रिकपणे केलेले विष्णू सहस्त्रनामाचे पठणही लाभदायकच आहे. वामन पंडित म्हणतात, अहो येता जाता उठत बसता कार्य करिता. किंवा समर्थ सांगतात, चालता बोलता धंदा करिता
खाता जेविता सुखी होता, नाना उपभोग भोगिता, नाम विसरो नये श्रीराम. याप्रमाणे अगदी कामे करताना विष्णू सहस्रनामाचे पठण केले तरी ते लाभदायकच आहे. अत्यंत प्रभावी आणि सामर्थ्यवान स्तोत्रांमध्ये किंवा संपन्न म्हणून प्रसिद्ध असलेले या विष्णू सहस्रनामाचे महत्त्व आहे. यात 1,000 गुणवाचक नामाचा उल्लेख आहे. या विष्णू सहस्रनामाच्या श्रवण, पठण आणि चिंतनाने मनुष्य सर्व संकटातून तरून जातो व आपले मनोरथ सिद्धीस नेतो. या स्तोत्राच्या शब्दातून अशुभ नाहीसे करणारी परममंगल अशी मंत्रशक्ती भरलेली आहे, असा अनेक संत महात्म्यांचा आणि प्रज्ञावंतांचा अनुभव आहे. विष्णू ही तेजो देवता आहे आणि हिंदूंच्या 3 प्रमुख देवतांपैकी ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्यापैकी एक विष्णू आहेत. विष्णूचे अनंत उपासक आहे आणि या विष्णूंचे 10 अवतारही आहेत. विष्णू सहस्रनामाची सुरुवात विष्णू स्तवनाने होते. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. सरळ अर्थ असा आहे की सर्व लोकांचा नाथ, जो भवदुःखाचे हरण करणारा आहे, जो सकल विश्वाचा आधार आहे, जो गगनाप्रमाणे व्यापक आहे, नभाप्रमाणे नीलवर्णी आहे, ज्याच्या प्रत्येक अंगावर शुभलक्षणे आहेत, कमलनयनाचा लक्ष्मीचा पती आहे, समस्त ऋषी मुनी योगी संन्यासी या सगळ्यांच्या ध्यानाचा जो विषय आहे किंवा त्यांच्या हृदयात तो स्थित आहे, ज्याचे स्वरूप शांत आहे, त्यामुळे तो भक्तांचे हृदयात आंतरिक शांती स्थिर करतो, जो शेषनागावर पहुडलेला आहे. शेषनाग हे कशाचे स्त्रोत तर ऊर्जेचे स्त्रोत आहे. अशा स्त्रोतावर जो आरूढ आहे, ज्याच्या नाभिकमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती होते. ब्रह्मदेव हे वेदांची निर्मिती करणारे म्हणून वेदांचे मूळ श्री विष्णू होय. जो समस्त देवांचा स्वामी आहे, अशा विष्णूंचे मी ध्यान करतो, त्यांना वंदन करतो. यानंतर पुढील 2 श्लोक देखील स्तवनाचे आहे. यस्य स्मरणमात्रेण जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. श्री विष्णूंच्या केवळ स्मरणाने जन्ममृत्यूच्या या फेऱ्यातून मनुष्याची सुटका होते. मनुष्य केवळ विषयांच्या आणि वासनेच्या अधीन होऊन जन्ममरणाच्या चक्रात गुंतून जातो. या संसारातून बाहेर पडायचे असेल तर शंकराचार्य म्हणतात तसे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. या भोगातून बाहेर पडायचं असेल तर मग काय करायचं तर भज गोविंदम मूढमते. मूर्ख मनुष्या, फक्त गोविंदाचे नाव घे. विमुच्यते म्हणजे काय? या संसारातून सुटका करून घ्यायची असेल तर विष्णूला शरण जा, जो अतिशय प्रभावी आहे व सर्वावर ज्याची सत्ता आहे. यातील दुसरा श्लोक असा आहे. नमः समस्तभूतानां आदिभूताय भूभृते अनेकरूपरूपाय विष्णवे प्रभविष्णवे. संपूर्ण भूतजाताच्या म्हणजे सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी असे ज्याचे अस्तित्व होते, ज्याने हे सर्व भूमंडळ रक्षिलेले आहे, जो अनेकानेक रूपे धारण करून प्रगट होतो, त्या सर्व सत्ताधारी विष्णूला नमन असो. तो परमात्मा आदिभूत आहे म्हणजे काय तर तो संसार वृक्षाचे मूळ आहे. गीतेच्या 15व्या अध्यायात स्वतः भगवंत सांगतात, ऊर्ध्वमूलम मधशाखम अश्वत्थम प्राहुरर्व्यम. आता यापुढे भूभृत म्हणजे काय तर भूभृत म्हणजे पृथ्वीला धारण करणारा. विष्णूचा कुर्मावतार आठवला की या अवतारात मंदार पर्वत पाठीवर धारण करून त्याने पृथ्वीचे रक्षण केले आहे. गीतेत भगवंताच्या अशा अनेक विभूती सांगितल्या आहेत. प्रभविष्णू म्हणजे काय आहे तर सर्वावर ज्याची सत्ता व प्रभुत्व चालते असा तो विष्णू. त्याला या श्लोकात मनोभावे वंदन केले आहे.
आता पुढील भागामध्ये जाऊया. तोपर्यंत इथे विराम करते. जय जय रघुवीर समर्थ.